तर शेतकरी मित्रांनो, कांद्याचा मुद्दा आणखी पेटलेला आहे। राज्यात पुन्हा एकदा कांद्याचा मुद्दा पेटलेला आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कमी हमीभाव मिळत असल्यामुळे कांद्याचा मुद्दा आणखी प्रहारचे कार्यकर्ते यांनी आक्रमक भूमिका घेऊन पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे। कांद्याच्या घसरण मोठा मुद्दा विधानसभेत पेटलेला आहे आणि कांद्याचे बाजारभाव 25, 30, 35 रुपयापर्यंत गेल्याने काय असा मोठा फरक पडणार आहे, परंतु त्यावर बोलणारे कोणी नसल्यामुळे अधिवेशन काळही आहे। सभागृहामध्ये हा विषय चर्चेला गेला पाहिजे। राज्यानं पुढाकार घेऊन केंद्राकडे शिफारस केली पाहिजे की आमचं असलेलं निर्यात शुल्क हटवलं पाहिजे आणि ते हटवण्यासाठीच म्हणून शेतकऱ्यांनी या ठिकाणी उद्रेक केलेला आहे। हे उद्रेक तुम्हाला जास्तीचे पाहायला भेटू शकतात, मात्र तुम्ही आता तातडीने या गोष्टी जर नाही केल्या तर मात्र मंत्री, आमदार, खासदार या सगळ्यांना गोष्टी अडचणीच्या होणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्या। तर रासलगाव बाजारपेठेतील मुद्दा हा छगन भुजबळ यांनी विधानसभेत मांडलेला आहे। कांद्याला हमीभाव म्हणून 2250 रुपये कांद्याला हमीभाव द्या। प्रमाणे यंदासुद्धा कांद्याचे बाजारभावात मोठी घसरण झालेली आहे। तर शेतकरी कांदा बाजारभावात मोठी घसरण झालेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। त्यामुळे कांद्याला हमीभाव द्या असे छगन भुजबळ यांनी विधानसभेत म्हटलेले आहे। तर छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की कांद्याला 2250 रुपये हमी भाव द्या। तर कोणत्याही प्रकारचा त्याच्यावर 3000 पर्यंत कर निर्बंध लावू नका। तर 4 ते 5 हजार दर दिल्यावर कर लावा। कांद्याचे दर अधिक झाल्यास निर्बंध लावा, त्यावर कोणताही निर्बंध लावू नका। ज्यावेळेस कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात होईल त्यावरच कांद्याचे लावा। त्यावर छगन भुजबळ काय म्हणतात ते बघा। 2250 रुपये आधारभूत किंमत ठेवावी। 3000 रुपये भावापर्यंत कुठलाही निर्बंध लावू नये। 3000 ते जर 4000 झाले तर मग एमईपी लागू करावी आणि 4 ते 5000 रुपये भाव गेल्यास मग एक्सपोर्ट ड्यूटी तुम्ही लागू करा। 6000 रुपयाच्या वरती गेलं तर निर्यात बंदी करा। मी मुख्यमंत्री महोदय आणि मी आणि अजितदादा आम्ही स्वतः या बाबतीमध्ये केंद्र सरकारशी पाठपुरावा करू, त्यांच्याकडे जाऊ, त्यांना भेटू। तुम्हाला सोबत अमित शाह साहेबांकडे जाऊ आपण आणि हा गंभीर जो विषय आहे हा कायमस्वरूपी निकालात निघाला पाहिजे। या बाबतीत तुमचं मत जे आहे ते सरकारचंही मत आहे, कारण हा शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे। त्यामुळे हा विषय कायमचा निकाली लावण्यासाठी आपण त्यांना विनंती करू आणि याच्यातून मार्ग काढू। यावर तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।